आज पैसे देणारच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। आता पडणार नवीन मेसेज, पुन्हा एकदा येणार पैसे। 3 याद्या झाल्या जाहीर, महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी। नमस्कार, आज तारीख आहे 22 जुलै। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता होणार पैसे जमा, डबल पैसे जमा होणार, नवीन मेसेज पडणार, महिलांसाठी खुशखबर। आणि ही आनंदाची ऑथेंटिक लेटेस्ट रिअल अपडेट आपण देत आहोत मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती। अशाच अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज पैसे देणारच 13वा हप्ता 14वा हप्ता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट बहिणींना मिळणार। पाहूया आजची सविस्तर आणि जबरदस्त अशी लेटेस्ट अशी आणि ऑथेंटिक अपडेट। तर बघा, ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत अशा बहिणींसाठी तर डबल खुशखबर आहे। तर ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच ज्यांना जून महिन्याचे पैसे मिळाले त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि की आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट इतकी जबरदस्त असणार आहे की सर्व लाडक्या बहिणी, सर्व महिला खुश होणार आहेत। तर बघा, लाडकी बहीण आजची अपडेट, सर्व बहिणींना मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। तर आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट सर्व बहिणींना, सर्व महिलांना एक्झॅक्टली काय मिळणार, किती पैसे मिळणार, सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत। तर बघा, लाडक्या बहिणीला आता मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। रक्षाबंधन सणाचं गिफ्ट, रक्षाबंधन सणानिमित्त ही भेट मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। लाडक्या बहिणींचं आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केलेली आहे। तसेच लाडक्या बहिणींना आता नक्कीच रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे। तसेच सर्व बहिणींचा, सर्व महिलांचा रक्षाबंधन सण असेल, जेवढे पण महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय सण असणार आहेत, हे सर्व सण आनंदामध्ये साजरे होणार आहेत, गोड होणार आहेत। कारण की प्रत्येक सणाला महिलांच्या बँक खात्यावरती पैसे सरकार टाकणार आहे, जेणेकरून प्रत्येक सण प्रत्येक लाडक्या बहिणीचा आनंदामध्ये साजरा झाला पाहिजे, ही भूमिका शासनाची असणार आहे। तसेच लाडक्या बहिणीला आता सध्या आम्ही 1500 रुपये देत असलो तरी लाडक्या बहिणीला आम्ही 2100 रुपये निश्चितच 5 वर्षांमध्ये देणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी डबल खुशखबर आहे। आता जरी तुम्हाला 1500 रुपये सध्या मिळत असले तरी भविष्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये नक्कीच मिळणार आहेत। आणि ही लाडक्या बहिणींसाठी मोठं गिफ्ट असणार आहे। त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी आहे सर्वात मोठी खुशखबर। आता ती खुशखबर काय आहे तर बघा, लाडक्या बहिणींना आता डबल हप्ता वाटप होणार आहे। नुकताच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 12वा हप्ता जमा झालेला आहे आणि आता जमा होणार आहे 13वा हप्ता। नवीन तारीख आता जाहीर झालेली आहे। तर नवीन तारीख जाहीर झालेली आहे 13वा हप्ता आणि 14वा हप्ता। आणि हे पैसे वाटप होणार आहेत रक्षाबंधन सणानिमित्त। रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट असणार आहे। तर 3000 रुपये आता जमा होणार आहेत बहिणींच्या खात्यामध्ये, महिलांच्या बँक खात्यामध्ये। एक तर 13व्या हप्त्याचे 1500 रुपये, ठीक आहे, 14व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि ज्या बहिणींचे 12व्या हप्त्याचे 1500 रुपये राहिले आहेत, म्हणजे एकच साथ 1500 अधिक 1500 अधिक 1500, म्हणजे डायरेक्टली काही महिलांना 4500 तर काही महिलांना आता 3000 रुपये जमा होणार आहेत। ज्या बहिणींचा 12वा हप्ता मिळाला नाही त्यांना पुढच्या हप्त्यासोबत 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे। आता उशीर नाही, आता लाडक्या बहिणींसाठी होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप। आता बहिणींना जास्त दिवस, जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही। लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे रक्षाबंधन सणाचं गिफ्ट। आणि हे जे गिफ्ट असणार आहे सर्व बहिणींसाठी स्पेशल असं गिफ्ट असणार आहे, असं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी सांगितलेलं आहे की आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे आणि लाडक्या बहिणींना हे पैसे आता मिळणारच आहेत। सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत। तर बघा, या ठिकाणी आजची जबरदस्त अशी लेटेस्ट अपडेट आलेली आहे। 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत। आता बघा, काही महिला आहेत पात्रताच्या यादीमध्ये, तर काही बहिणी आहेत अपात्रतेच्या यादीमध्ये आणि काही महिलांनी अजूनपर्यंत पेंडिंग मध्ये असणार आहेत, कारण की त्यांचा फॉर्मचं अजूनपर्यंत निश्चित नाहीये की त्यांचा फॉर्म हा अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह, म्हणजे पात्र आहे की अपात्र आहे, हे अजून निष्कर्ष मिळाल्याच्या नंतर या बहिणींना, या महिलांना पैसे मिळणार आहेत।
तर बघा 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत. काही महिलांना पहिल्या यादीत पैसे येणार, काही महिलांना दुसऱ्या, तर काही महिलांना तिसऱ्या यादीमध्ये पैसे येणार आहेत. ठीक आहे. ज्या बहिणींना पहिल्या यादीत पैसे नाही मिळाले त्यांना दुसऱ्या यादीमध्ये आणि अंतिम तिसरी यादी असणार आहे. यामध्ये राहिलेल्या सर्वांना 100% पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर बघा आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. आता 4 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. एक साथ 3-3 हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. तर बघा ज्यांचा थकीत 12वा हप्ता पेंडिंगला आहे ते सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार. तसेच 13वा हप्ता असणार आहे जुलै महिन्याचा. आता बघा जुलै महिना संपण्यासाठी मोजून 8 ते 9 दिवस उरलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता रक्षाबंधन सणानिमित्त एकत्रच दिला जाणार आहे. 4 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 30% महिलांना पैसे मिळतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25%, तिसऱ्या टप्प्यामध्ये 25% आणि चौथ्या टप्प्यामध्ये सुद्धा 25% बहिणींना लाभ मिळणार आहे. आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडणार आहे. 1500 प्लस 1500 म्हणजे थेट 3000चा मेसेज व ज्यांना 12वा हप्ता मिळाला नाही त्यांना 4500चा मेसेज पडणार आहे. म्हणजे एक साथ 3 हप्ते त्यांना व रेग्युलर महिलांना एक साथ 2 हप्ते डबल हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. तर बघा जर तुम्ही या ठिकाणी सब टोटल केली 30% अधिक 25% अधिक 25% अधिक 20% तर ही टोटल होते 100%. म्हणजे 100% सर्व पात्र बहिणींना हा लाभ जमा होणार आहे. ठीक आहे. एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही. तसेच लाडक्या बहिणींसाठी तसेच आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबरसाठी आता आपल्या चॅनलतर्फे गिव्ह अवे केला जाणार आहे. स्पेशल असं गिफ्ट दिलं जाणार आहे. तुम्हाला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तर मिळणारच आहे. त्यासोबत आता पैठणी साडीचा गिव्ह अवे आपल्या चॅनलतर्फे केला जातोय. खुश खबर सर्व व्ह्युअर्स व सबस्क्रायबरसाठी ही संधी असणार आहे. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. पैठणी साडीचा गिव्ह अवे आता असणार आहे. 200K सबस्क्रायबरवरती 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. लकी विनरला ही पैठणी साडी दिली जाणार आहे. या गिव्ह अवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना पैठणी साडी ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी वाटप केली जाणार आहे. 2 लकी विनरला 2 पैठणी साड्या वाटप होणार आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची ही पैठणी साडी असणार आहे. त्यामुळे सर्वांनी या गिव्ह अवे मध्ये पार्टिसिपेट करा व तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. तर बघा आता सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये पैशांचा पाऊस होणार आहे. पैसे आता फक्त वाटप होणार आहेत. आता बहिणींना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. बहिणींची वेट संपणार आहे. प्रतीक्षा तुम्हाला करावी लागणार नाही. सर्व जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी पैसे वाटप होणार तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जे जिल्हे आहेत ते आहेत 36. ठीक आहे. मग 9 गुणिले 4 9 चोक 36 अशा प्रकारे हा लाभ हे पैसे वितरित केले जाणार आहेत. मग पहिले 4 जिल्हे कोणते, दुसरे 4 जिल्हे कोणते, तिसरे 4 जिल्हे कोणते, चौथे 4 जिल्हे, पाचवे 4 जिल्हे, 6व्या नंबरचे 4 जिल्हे, 7व्या क्रमांकाचे 4 जिल्हे, 8व्या क्रमांकाचे 4 जिल्हे आणि 9व्या क्रमांकाचे 4 जिल्हे. 9 चोक 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. तर बघा महाराष्ट्र राज्यातील हे सर्व 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यात आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट वाटप होणार आहे. तर बघा आता जिल्ह्यानुसार यादी तयार झालेली आहे. तर रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता तयार आहे. सर्व गोष्टी रेडी आहेत. सर्व प्रोसेस प्रक्रिया आता झालेली आहे. आता रक्षाबंधन सणानिमित्त हे स्पेशल गिफ्ट वाटप केले जाणार आहे. 13वा हप्ता प्लस 14वा हप्ता आता सोबतच वाटप होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना 13वा प्लस 14वा हप्त्याचं डबल गिफ्ट आता जमा होणार आहे. महिलांसाठी खुशखबर. आता हे गिफ्ट एक्झॅक्टली कोणत्या जिल्ह्यात आधी जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात उशिरा जमा होणार तर बघा तुम्हाला आता नुकताच 12वा हप्ता जमा झालेला आहे. ठीक आहे. भरपूर बहिणींना 12वा हप्ता जूनचा पैसे मिळाले. अशा सुद्धा महिला आहेत ज्यांना जूनचे पैसे मिळाले नाही. तर आता तुम्हाला 12वा हप्ता 13वा आणि 14वा सोबतच येणार आहे. जिल्ह्यानुसार यादी तयार आहे. आता बघा कोणत्या जिल्हा मध्ये सर्वात आधी पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे थोडे उशिरा येणार, आता त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे 9 चोक 36 पहिले 4 जिल्हे कोणते, 8वे 4 जिल्हे, 9वे 4 जिल्हे कोणते तर बघा पहिली यादी तुमच्या आता स्क्रीनवरती दिसत आहे. तर बघा पहिले 4 जिल्ह्याची यादी ही आहे खालीलप्रमाणे. नागपूर जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा आणि सोलापूर जिल्हा हे आहेत पहिले 4 जिल्हे. या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. हे झाले पहिले 4 जिल्हे. ठीक आहे.
त्यानंतर बघा दुसऱ्या क्रमांकाचे आता 4 जिल्हे कोणते आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे 4 जिल्हे आपण पाहूया. यादी खालीलप्रमाणे: ठाणे जिल्हा, सातारा जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, नागपूर जिल्हा हे आहेत दुसऱ्या क्रमांकाचे 4 जिल्हे. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरे 4 जिल्हे. आता तिसरे 4 जिल्हे कोणते आहेत तर बघा सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रायगड जिल्हा, सांगली जिल्हा हे आहेत तिसरे 4 जिल्हे. ठीक आहे. त्यानंतर बघा चौथ्या क्रमांकाचे 4 जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत तर बघा यादी खालीलप्रमाणे. ठीक आहे. तर बघा पहिला जिल्हा चौथे 4 जिल्हे आहेत मुंबई उपनगर, पालघर, धाराशिव, अहमदनगर हे आहेत चौथ्या क्रमांकाचे 4 जिल्हे. त्यानंतर 5व्या क्रमांकाचे 4 जिल्हे आता आपण पाहूया. तर बघा यादी समोर आहे. तर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वाशिम जिल्हा हे आहेत 5व्या क्रमांकाचे 4 जिल्हे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पुढचे 4 जिल्हे 6व्या क्रमांकाचे 4 जिल्हे कोणते आहेत तर बघा 6व्या क्रमांकाचे 4 जिल्हे यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा हे आहेत 6व्या क्रमांकाचे 4 जिल्हे. त्यानंतर बघा 7व्या क्रमांकाचे 7व्या क्रमांकाचे 4 जिल्ह्यात आपण पाहूया. तर बघा 7व्या क्रमांकाचे 4 जिल्हे आहेत वर्धा, गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार हे आहेत 7व्या क्रमांकाचे 4 जिल्हे. त्यानंतर बघा 8व्या क्रमांकाचे 4 जिल्हे यादी सर्व आपल्याकडे आलेले आहे. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा हे आहेत 8व्या क्रमांकाचे 4 जिल्हे. आणि अंतिम फायनल शेवटचे 9व्या क्रमांकाचे जे 4 जिल्हे आहेत ते आहेत जळगाव, जालना, बुलढाणा, नाशिक हे आहेत 9व्या क्रमांकाचे 4 जिल्हे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना आता मिळणार रक्षाबंधन सणाचं गिफ्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही सध्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये देत आहोत. लवकरच 2000 देऊ, म्हणजे 2100 देऊ, 2100चे 2500 करू, 2500चे 3000 करू आणि पुढे ते वाढतच जातील असा त्यांनी शब्द दिला होता. ठीक आहे. तसेच लाडक्या बहिणींना प्रत्येक सणाला पैसे येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक सण लाडक्या बहिणींचा, महाराष्ट्रातील माझ्या बहिणीचा गोड होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. त्यामुळे बघा लाडक्या बहिणींचा व लाडक्या भावांचा लोकप्रिय महत्वपूर्ण असा सण रक्षाबंधन सण, प्रमुख सण आता जवळ आलेला आहे. या सणानिमित्त आता होणार आहेत पैसे वाटप. सर्व बहिणींना रक्षाबंधन सणाचा आता गिफ्ट मिळणार आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना रक्षाबंधन सणाचं गिफ्ट आता लवकरच याबाबत घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम करतील व त्यानंतर निश्चित होईल लाडक्या बहिणीला रक्षाबंधन सणाचं गिफ्ट कधी मिळणार ते त्यांच्या एक्स अकाउंटवरती म्हणजे ट्विटर अकाउंटवरती ट्विट करून माहिती देतील, घोषणा करतील जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यानिमित्त. कारण की रक्षाबंधन लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा प्रमुख सण आता जवळ आलेला आहे. त्यामुळेच या संदर्भात खुश खबर लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम सर्व लाडक्या बहिणींना देणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट लवकरच दिलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब. बघा लाडक्या बहिणींना सध्या आम्ही 1500 रुपये देत आहोत आणि या रकमेमध्ये आम्ही 600 रुपयाची वाढ करून लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले आहेत. परंतु 5 वर्षामध्ये योग्य वेळी तसेच महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की त्यानंतर लाडक्या बहिणीला 2100 रुपये दिले जातील असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना आता काही महिलांना हप्ता मिळत नाही. हप्ता न मिळण्याची प्रमुख 7 कारणे आहेत. त्यातील पहिलं कारण आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की बघा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यामुळे मिळत नाहीये. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे ज्या कुटुंबातील सदस्य आयकर इन्कम टॅक्स भरतो कुटुंब योजनेसाठी अपात्र ठरवलं जातं, त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यानंतर प्रमुख कारणापैकी जे तिसरं प्रमुख कारण आहे ते कारण या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे. तर बघा सरकारी नोकरीत असलेले कुटुंबातील सदस्य राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा कोणत्याही उपमंडळात कार्यरत असल्यास त्या महिलांना लाभ मिळत नाही. इतर योजनांतून 1500 पेक्षा जास्त मासिक मानधन जर संबंधित महिलांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून दरमहा 1500 पेक्षा जास्त मासिक मानधन मिळत असेल तर या योजनेसाठी पात्र नाही. दुहेरी लाभ टाळण्यासाठी हा निकष लावण्यात आला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 5वी प्रमुख गोष्ट आमदार खासदार असलेले कुटुंब सदस्य सदर महिलेच्या कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी आमदार किंवा खासदार असल्यास त्यांना योजनेचा लाभ दिला जात नाही. बोर्ड कॉर्पोरेशन मंडळाचे सदस्य ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड कॉर्पोरेशन महामंडळ किंवा उपमंडळाचे सदस्य आहेत
त्यांना ही योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच 4 चाकी वाहन कुटुंबाच्या नावावरती ट्रॅक्टर वगळता ज्या कुटुंबाच्या नावावरती 4 चाकी वाहन उदाहरणार्थ कार, जीप त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात. हे उत्पन्न आणि आर्थिक सक्षमता दर्शवते. वरील कारणांमुळे अनेक पात्र महिलांनाही त्यांचा हप्ता मिळाला नसावा. ज्या महिलांना अजून हप्ता मिळाला नाही त्यांनी आपल्या पात्रतेची पुन्हा एकदा पडताळणी करावी. वरील निकषमध्ये बसत नसल्यास तुम्हाला संबंधित विभागाशी संपर्क साधावा लागेल. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र होत असाल तर तुम्हाला 100% या योजनेमधून पैसे मिळणार आहेत. तसेच तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का, तुमची बँकेची KYC कंप्लीट आहे का, ह्या सर्व बेसिक गोष्टी चेक करून घ्या. मग तुम्हाला 100% पैसे मिळतील. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आता बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता 13वा व 14वा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींचं आता रक्षाबंधन सणाचं गिफ्ट तयार आहे. सर्व पात्र बहिणींना आता पैसे मिळणारच आहेत. माहिती सरकार लाडक्या बहिणींसाठी स्पेशल गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे. रक्षाबंधन सणाचं आता गिफ्ट तयार आहे, परंतु हे गिफ्ट फक्त 100% पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल, सर्व कागदपत्रे तुमची योग्य असतील आणि KYC पूर्ण केली असेल, तुम्ही योजनेसाठी पात्र ठरत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला 100% रक्षाबंधन सणाचं गिफ्ट मिळणार आहे व दर महिन्याला तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून पैसे सुद्धा मिळतच राहणार आहेत. आता बघा, संपूर्ण 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 महाराष्ट्र राज्यामध्ये आता रक्षाबंधन सण गोड होणार आहे. सर्व जिल्ह्यामध्ये आता पैशांचा पाऊस होणार आहे. सगळीकडे नुसते आता पैसे वाटप होणार आहेत, कारण की रक्षाबंधनाचा सण जवळ आलेला आहे. रक्षाबंधन सणानिमित्त रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती आता 13वा आणि 14वा हप्ता वाटप होणार आहे. आता एक्झॅक्टली हे पैसे तुम्हाला कधी मिळतील तर बघा, ज्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला नाही व त्या योजनेमध्ये पात्र ठरतायत त्यांना 100% 13व्या आणि 14व्या हप्त्यासोबत 12व्या जून महिन्याचे पैसे मिळतील. आता लाडक्या बहिणींसाठी हे स्पेशल गिफ्ट असणार आहे, रक्षाबंधन सण स्पेशल गिफ्ट. आता 12वा हप्ता तुम्हाला वाटप होणार, 13वा हप्ता वाटप होणार आणि त्यानंतर तुम्हाला 14वा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे. परंतु आता एक्झॅक्टली कोणत्या तारखेला रक्षाबंधन सणाच्या कधीपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळतील तर बघा, तुम्हाला 100% आता पैसे वाटप होणार आहे. 13वा हप्ता आणि 14वा हप्ता 100% तुम्हाला पैसे मिळणार, परंतु रक्षाबंधन सणाच्या 4 दिवस अगोदर हे पैसे 100% सर्वांना जमा होणार आहेत.